बघूयात पुढची बातमी आहे युद्धाच्या संदर्भातली, कारण युद्धाचे पडसाद सध्या आपल्यावरती देखील उमटताना दिसत आहेत आणि याच युद्धामुळे जळगाव जिल्ह्यामधून आखाती देशामध्ये होणारी केळीची निर्यात ही पूर्णपणे बंद झाली आहे। केळीची निर्यात बंद झाल्यामुळे या सगळ्याचा परिणाम केळीच्या किमतीवरती देखील झालाय। युद्ध सुरू होण्यापूर्वी केळीचे दर हे प्रति क्विंटल 2200 ते 2500 होते। आज मात्र तेच दर 1300 ते 1500 रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत। त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना या सगळ्याचा फटका बसतोय। जळगाव जिल्ह्यामधून दुबई, इराण, इराक, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, कतार या देशांमध्ये केळीची निर्यात व्हायची, मात्र ती आता पूर्णपणे ठप्प झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या निर्यातीवरती अवलंबून असलेल्या ट्रक चालक, मालक, मजूर, शेतकरी, व्यापारी या सगळ्यांवरती याचा परिणाम दिसून येतो आहे। अशा केळ्या 900 ते 1000 रुपये विकले जात आहे। तर याचा खूप मोठा फटका आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे। आपण निर्यात ही फक्त आखाती देशांमध्ये करतो, तर आपण आता आखाती देश सोडून रशिया किंवा इतर देशांमध्ये केळी कशी जाईल यासाठी आता प्रयत्नशील असायला पाहिजे, कारण एका देशावर डिपेंड राहून आता यापुढे भागणार नाही आहे। तरी सध्या जर युद्ध थांबलं तर केळीला परत मागणी सुरू होईल आणि निश्चितच भावांमध्ये सुधारणा आहे। नाही, युद्धामुळे तर खूप नुकसान झालेलं आहे, कारण युद्धाच्या आधी जर म्हटलं तर 2300-2500 पर्यंत भाव होता आणि आता 1200-1300 रुपये प्रमाणे भाव मागताय। आम्हाला ते काही परवडत नाही आहे आणि या कमी भावामुळे आमच्या म्हणजे शेती करणे आम्हाला काही कोणत्याच गोष्टी परवडेबल नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।